नमस्कार मित्रांनो. देशात आणि राज्यामध्ये लोकशाही अधिक बळकट व्हावी यासाठी सातत्याने वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका मांडत आलेली आहे. आपण रस्त्यावरची लढाई देखील लढत आहोत, पण त्याचबरोबर संघटनेत सुद्धा लोकशाही अधिक सजग आणि सुदृढ व्हावी यासाठी आपले प्रयत्न आहेत. म्हणूनच महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची निवडणूक जाहीर झालेली आहे. गेल्या दिवसांमध्ये आपण बघितलं की अनेक लोकांनी तिथे अध्यक्षपदासाठी आणि कार्यकारिणीसाठी आपले नामांकन केलेले आहे आणि त्यांचा प्रचारही अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रभर होत आहे. निवडणूक कधी आहे ह्याबद्दलच्या आणि त्या प्रक्रियेबद्दलच्या काही सूचना मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. महाराष्ट्रभरातून फोन येत आहेत, म्हणूनच कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होऊ नये, गडबड होऊ नये म्हणून शांतपणे आपण हा व्हिडिओ बघाल अशी अपेक्षा करते. सगळ्यात पहिलं म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये कोण मतदान करू शकतं. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत मेंबर सदस्य हेच फक्त ह्या निवडणुकीमध्ये आपलं मतदान करू शकतात. त्याची अंतिम यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. ती आपल्या जिल्हाध्यक्षांकडे, जिल्ह्याच्या महासचिवांकडे किंवा प्रत्येक जिल्ह्याला जिल्ह्यातूनच जे निरीक्षक ह्या निवडणुकीसाठी आपण निवडलेले आहेत त्यांच्याकडे तुम्हाला उपलब्ध होईल. कृपया सगळ्या सदस्यांनी आपापले नंबर त्याच्यामध्ये आहेत का आणि आपला तिथे क्रमांक काय ह्याची नोंद घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे ही निवडणूक कुठलीही ऑनलाईन पद्धतीने होणार नाही आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जे ठिकाण पक्षाच्या त्या निरीक्षकांनी ठरवून दिलेलं आहे, जिल्हाध्यक्षांनी ठरवून दिलेलं आहे, तिथेच ही निवडणूक पार पडेल. एक दिवस थोडंसं कष्ट घ्या आणि त्या मतदान केंद्रापर्यंत जाऊन आपलं मतदान आपल्याला करायचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं एखादं ओळखपत्र मतदानाला जाताना तुमच्या सोबत ठेवा, जेणेकरून तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख पटवून घ्यायला सोपं जाईल. चौथा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ही निवडणूक आपण बॅलेट पेपरवर करत आहोत. 2 स्वतंत्र बॅलेट पेपर तुम्हाला दिले जातील. पहिला बॅलेट पेपर जो आहे तो राज्याच्या अध्यक्षांचा बॅलेट पेपर आहे. त्याच्यामध्ये 3 नावं आहेत जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. ती अनुक्रमांकानेच आहेत. त्यांच्यापैकी एकालाच आपल्याला मतदान करायचं आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त माणसाला तिथे मतदान केलं, उमेदवाराला मतदान केलं, तर तुमचं ते मतदान तिथे वैध ठरवलं जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला ज्यांना कोणाला मतदान करायचं आहे त्यांच्या पुढे एक तुम्हाला रिकामी जागा दिसेल, त्याच्यावरती बरोबरची निशाणी किंवा टिक मार्क ज्याला आपण म्हणतो ती करायची आहे आणि तुमचं मतदान तिथे पूर्ण करायचं आहे. दुसरा बॅलेट पेपर जो आहे तो आहे कार्यकारिणीचा. राज्य कार्यकारिणीमध्ये एकूण 12 सदस्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. आपल्याकडे 25 उमेदवार आहेत, त्यापैकी 12 सदस्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. म्हणून दुसऱ्या बॅलेट पेपरवर 12 तुम्हाला मतदान करायचे आहेत. तुम्हाला कोणाला मतदान करायचं हा सर्वस्व तुमचा निर्णय आहे, पण फक्त 12 जणांनाच मतदान करा, नाही तर तो सुद्धा तुमचा बॅलेट पेपर हा अवैध ठरवला जाईल. जे नाव असेल उमेदवाराचं त्याच्या पुढे तुम्हाला रिकामी जागा मिळेल, तिथे तुम्ही टिक मार्क किंवा बरोबरची खूण तिथे करायची आहे आणि तो जे मतदान पत्र आहे ते तिथे तुम्हाला त्या निरीक्षकाला द्यायचं आहे. महत्वाचं म्हणजे सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत हे मतदान चालणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की बाळासाहेबांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत. आपल्या पक्षातली लोकशाही अधिक बळकट करायची आहे आणि ज्या पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडी एक झंझावात म्हणून अवघ्या महाराष्ट्रामध्ये उगवतो आहे, तो आपल्याला अधिक ताकदीने पुढे न्यायचा असेल तर ही लोकशाहीची प्रक्रिया आपल्या पक्षामध्ये आपण जोमाने राबवायला हवी. 100% मतदान हे यावेळेस झालंच पाहिजे. येत्या 30 जुलै म्हणजे गुरुवारी येत्या 30 जुलैला सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुमच्या जिल्ह्याच्या मतदान केंद्रावरती जाऊन तुम्ही ही प्रक्रिया पार पाडायची आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेचं मतमोजणी ही 2 तारखेला ही मुंबईच्या आपल्या मुख्य ऑफिसमध्ये होणार आहे आणि त्याचे निकाल मग आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील. माझी सर्व सभासदांना पुन्हा एकदा विनंती आहे की थोडासा वेळ काढा, जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही जागा नियुक्त केलेली आहे तिथे पोहोचा, आपलं ओळखपत्र घेऊन पोहोचा आणि जसं 2 मतपत्रिकांवर ज्या पद्धतीने आपल्याला मी आता सांगितलं आहे की आपल्याला मतदान करायचं आहे, ते योग्यपणे मतदान तिथे करा आणि आपल्या पक्षामधली लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मदत करा. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.